सिग्नल लागले, पहिला गिअर टाका. गाडी थांबली, पहिला गिअर आला पाहिजे. आता क्लच ब्रेक दाबलेला आहे. आता हाफ क्लच करायचा, थोडंसं ब्रेक दाबून राहू द्यायचं. ब्रेक दाबून राहू द्यायचा. हलकंसं क्लच सोडा, थोडा अजून ब्रेक दाबून धरा. आताच नाही सोडायचं आपल्याला. बस क्लच बस झाला. क्लच जागेवर थांबला पाहिजे, खाली बी नाही आणि वर पण नाही गेला पाहिजे. तर जेव्हा तुमचं सिग्नल सुटेल ना, तुम्ही पायातनं ब्रेक सोडून द्या, पटकन गाडी पुढे निघून जाते. क्लच सोडू नका तिथनं वर. गाडी व्हायब्रेट होते, क्लच सुटतोय तुमचा. सोडा ब्रेक सोडून द्या पटकन. क्लच नाही सोडायचं, तसं गाडी बंद पडली असते. आता द्या ॲक्सिलेटर, द्या क्लच दाबून द्या. सेकंड गिअर, पहिले क्लच दाबणे, मग गिअर टाकणे. जाऊ द्या. राईट साईडचे इंडिकेटर द्या. द्या पलीकडे ब्रेक थोडासा टच. आणि स्पीड ब्रेकरला जवळ जाऊन कधीच ब्रेक दाबू नका. 100 मीटर अगोदर झालं पाहिजे कधी पण. जाऊ द्या. कंटिन्यू करा. ॲक्सिलेटर, इंडिकेटर बंद करा. दाबा क्लच पूर्ण. लक्ष राहू द्या. एक हात सोडा तुम्ही. चला आता तो पलीकडचा हात एकदम हलका असा पकडायचा, असं ठेवायचा. हात पकडायची गरज नाही, त्याला दाबायची गरज नाही, काही नाही. एकाच हाताने आता जाऊ द्या. क्लच पूर्ण दाबा. हलकंसं ब्रेक टच करा, हलकंसं. बस द्या सेकंड गिअर. ब्रेक सोडा. ओके. क्लच दाब. पूर्ण गिअर चेंज झाल्याशिवाय क्लच सोडू नका. ठीक आहे. आता क्लच दाबा पूर्ण. परत तिसरा गिअर. पहिले क्लच गेला पाहिजे सर. आपल्याला लेफ्टला जायचं आहे. क्लच दाबू नका, क्लच दाबू नका. जर गाडी थांबणार असेल तर क्लच दाबायची गरज आहे आपल्याला. फिरवा माझ्याकडे थोडं थोडं. स्टेअरिंगकडे ठेवा. थोडं थोडं फिरवत राहायचं, थोडं थोडं. ॲक्सिलेटर कंटिन्यू करा. या कंटिन्यू ॲक्सिलेटर. स्टेअरिंग तिथंच राहू द्या. जोपर्यंत रस्ता सरळ होत नाही तोपर्यंत स्टेअरिंग सरळ करू नका. कारण की तुम्ही थोडंसं स्टेबल ठेवा. कारण की आपल्याला काय करायचं आहे, पुढं रस्त्याला गाडी सरळ करायची आहे. त्याच्या अगोदर तुम्ही जर सरळ केलं तर गाडी अशी डायरेक्ट पुढे निघून जाईल. ठीक आहे. बंद करा. थोडंसं ब्रेकवरती पाय आणा, थोडंसं दाबायचं एकदम थोडासा. सिग्नल सुटलेला आहे. आता क्लच दाबा पूर्ण. स्पीड ब्रेकर आहे आपल्याला. सेकंड गिअर घ्या. हां सेकंडलाच आहे. ब्रेक सोडा, क्लच सोडा. कंटिन्यू करा. ॲक्सिलेटर. आता पुढं माणसं आले, थोडंसं ब्रेक प्रेस करा. क्लच दाबायचं. क्लच दाब. पहिला गिअर टाका. गाडी थांबली की पहिला गिअर आला पाहिजे. ठीक आहे. सोडा क्लच. क्लच सोडा. हॉर्न द्या त्यांना. थोडासा क्लच सोडायचा आहे. मी आता पण जागेवरनं गाडी कशी उचलली तसं क्लच ॲक्सिलेटर दिला. ॲक्सिलेटर घ्या. आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. क्लच दाबा पूर्ण. सेकंड गिअर घ्या. थोडा क्लच. कंटिन्यू ॲक्सिलेटर. थोडा ॲक्सिलेटर. क्लच दाबा पूर्ण. थर्ड गिअर. स्टॉप करा. थोडा क्लच हळूहळू. बस सोडायचा नाही सर, पूर्ण. ब्रेकची गरज नाही. क्लच सोडा हळूहळू. गाडी बंद आहे. चालू करा. सोडताय. आता गाडी जाते मागं हळूहळू. बरोबर आहे. आता क्लच तिथं जागेवर होल्ड झाला पाहिजे. तो क्लच तिथनं अजिबात नाही हल्ला पाहिजे. खाली दाबायचं सर. थोडं सोडा. होल्ड म्हणजे होल्डचा अर्थ कळलं ना तुम्हाला. एका जागेवर होल्ड करून ठेवणे. त्यानंतर नाही तिथनं तो मागे बी नाही, पुढं बी नाही, वरती बी नाही आला पाहिजे, खाली नाही गेला पाहिजे. ठीक आहे. थोडं माझ्याकडे या. लाईन बरोबर चालायचं आपल्याला, पट्ट्याबरोबर सरळ. या इकडं सर. माझ्याकडे फिरवा. माझ्याकडचा अर्थ कळतो सर. या इकडं माझ्याकडे थोडं सर. माझ्याकडे या. सरळ करा. थोडं तुमच्याकडे घ्या. सरळ. क्लच दाबा पूर्ण. थोडंसं ब्रेक. थोडा क्लच. तर तुम्ही पहिला गिअर टाकलाय, कसं करणार आता पुढे घेताना गाडी? हळूहळू क्लच हां आणि ॲक्सिलेटर द्यायचं. पहिले गाडी पुढे जाऊ द्यायची, नंतर ॲक्सिलेटर द्यायचा. थोडा क्लच.
बस. ॲक्सिलेटर. टाकू शकतो. दबा क्लच पूर्ण. स्टिअरिंग फिरवताय तुम्ही, कसं फिरवणार स्टिअरिंग? लाईन द्या आपण. आता तुम्हाला लाईन चेंज करायची. इंडिकेटर द्या ना. हां, राईट साईडला इंडिकेटर द्या. हां, थोड गाड्या बघा का जात मागे.